संदेश बुलंदतोफ टीव्ही न्यूज। शिंदखेडा तालुक्यातील नेवाडे येथील ग्रामस्थांचा शिंदखेडा तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला। यावेळी मोठ्या संख्येने महिला देखील उपस्थित होत्या। जोरदार घोषणाबाजी करत छत्रपती शिवाजी महाराज चौक ते कचेरी चौक मार्गे तहसील कार्यालयात मोर्चा दाखल झाला। यावेळी ग्रामस्थांच्या वतीने येत्या निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याबाबत निवेदन तहसीलदार शिंदखेडा यांच्या नावे देण्यात आले। सदर निवेदन नायब तहसीलदार शारदा बागले यांनी स्वीकारले। निवेदनात म्हटलंय की नेवाडे गावाला जोडणाऱ्या सुमारे 4 किलोमीटर रस्त्याचं काम मंजूर होऊनही अद्याप सुरू झालेलं नाही। मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत काम मंजूर असून 9 फेब्रुवारी 2024 रोजी कार्यारंभ आदेश देण्यात आला होता। मात्र 18 महिने उलटूनही रस्त्याचं काम रखडल्यानं ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी आहे। रस्त्याची दुरावस्था झाल्यानं ठिकठिकाणी खड्डे पडले असून नागरिक, विद्यार्थी, शेतकरी तसेच रुग्णांना शिंदखेडा इथे ये जा करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय। यामुळे अपघातांचा धोकाही वाढला असल्यानं ग्रामस्थांनी निवेदनात म्हटलेलं आहे। यापूर्वी संबंधित अधिकारी व प्रशासनाकडे निवेदन देऊनही प्रश्न सुटलेला नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय। 13 ऑगस्ट रोजी झालेल्या ग्रामसभेत रस्त्याच्या प्रश्नावर ठराव मंजूर करण्यात आला। रस्त्याचं काम तातडीनं सुरू करून पूर्ण न केल्यास नेवाडे ग्रामस्थ आगामी सार्वत्रिक निवडणुकीवर सामूहिक बहिष्कार टाकतील असा इशारा तहसीलदारांना दिलेल्या निवेदनातून देण्यात आला आहे। निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनाही देण्यात आल्यात। यावेळी भगवान जाधव, अशोक बागुल, चंद्रशेखर जाधव, चंद्रशेखर पवार, निखिल साळुंखे, जितेंद्र जाधव, स्वप्नील साळुंखे, चेतन साळुंखे, रंगराव पवार, सिद्धार्थ साळुंखे यांच्या निवेदनावर सह्या होत्या। तर मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते। सदर निवेदन तातडीनं वरिष्ठांना पाठवण्यात येईल असं नायब तहसीलदार शारदा बागले यांनी सांगितले। आता प्रशासन नेमकी काय भूमिका घेते याकडे नागरिकांचं लक्ष लागलंय। मुख्य संपादक यादवराव सावंत। आमडते फाट्यापासून तर नेवाडे गावापर्यंत जो 1.5 किलोमीटरचा रस्ता आहे, हा मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेमधून मंजूर झालेला रस्ता आहे। आणि इकडे 3 किलोमीटर सोनेवाडी फाटा तर नेवाडे गावापर्यंत तो भी मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेमधून मंजूर झालेले काम आहे। हे काम जवळजवळ 2 वर्षापासून मंजूर आहेत। मंजूर कामावर कॉन्ट्रॅक्टरांनी कॉन्ट्रॅक्ट घेत असताना त्याच्यावर खडी टाकली, त्याचं काम तत्काळ चालू केलं। पावसाळ्यात शेतकऱ्यांनी अक्षरशः त्यांच्या शेतामध्ये पिकं होते तरी त्यांना साईट पट्ट्या कोरण्यासाठी आपले अक्षरशः पिकं शेतकऱ्यांनी स्वतःहून काढून घेतले आणि ते साईट पट्ट्या कोरण्यासाठी त्यांनी काम पावसाळ्यात चालू केलं। इतकं झटकेपट काम चालू असताना तरी ते काम दिरंगाईने किंवा मध्यंतरी काही कालावधीने कॉन्ट्रॅक्टरने अचानक काम बंद केलं। तर ते काम कशामुळे बंद झालं ते प्रशासनाने सर्व चौकशी करून ते तात्काळ काम चालू करण्यात यावं। येणाऱ्या निवडणुकीमध्ये ग्रामपंचायत असो, जिल्हा परिषद असो किंवा विधानसभा असो, जी बी निवडणूक येते आता येणारी घातलेल्या पुढे आता डिसेंबर मध्ये, तर त्या निवडणुकीमध्ये पूर्ण गावकऱ्यांनी ठराव करून बहिष्कार टाकण्याचा प्रयत्न केला आहे। त्यामुळे प्रशासनाला विनंती आहे, त्यांनी लवकरात लवकर चौकशी करून काम तात्काळ चालू करावं। नाही काम चालू केलं तर येणाऱ्या काळामध्ये बहिष्कार नाही टाकणं, डायरेक्ट तहसील मध्ये किंवा मग कलेक्टर ऑफिसला आम्ही डायरेक्ट ही आंदोलन करू पूर्ण गाव मिळून। फाटा ते नेवाडे गाव हे 3 किलोमीटर, आंबडते फाटा ते नेवाडे गाव हे 1.5 किलोमीटर, एकूण 4.5 किलोमीटर काम मंजूर आहे मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून। या कामावर 2 वेळा खडीकरण झालेले आहे, खडी टाकली, साईड ब्रॉस कोरलेले। मग आता कुणाच्या आशीर्वादाने हे काम बंद करण्यात आलं याचं काय लोकांना माहित नाही। प्रशासनाने त्यात दखल घेतली नाही तर यापुढे आम्ही तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा लोकांनी दिलेला आहे। आणि आम्ही 13/8/2026 रोजी ग्रामसभेचा ठराव करून दिलेला आहे की आम्ही येणाऱ्या निवडणुकांवर कुठलीही निवडणूक असो, जीपा असो, ग्रामपंचायत असो, आम्ही पूर्णपणे बहिष्कार टाकू। याची प्रशासनाने गंभीर दखल घेऊन आमच्यावरती वेळ येऊ नये त्यामुळे तात्काळ काम सुरू करावं अशी आमची सर्वांची विनंती आहे। आता यापुढे हे काम सुरू न झाल्यास जिल्हाधिकाऱ्याला आम्ही उपोषणात बसणार आहोत, याची दखल घ्यावी हीच विनंती। आमच्या नेवाड्याच्या गावाच्या रस्त्याला खूप मोठे मोठे खड्डे पडलेले आहेत, खड्ड्यांमध्ये ऍक्सिडेंट होत आहे। छोटे छोटे मुलं जातात शाळेमध्ये, त्यांना पण बस येत नाही, ऐन वेळेला हे होतं। नेवाड्याच्या गावाच्या रस्त्याचं काम इतकं गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे तरी प्रशासन पण घेत नाही, गव्हर्नमेंट पण घेत नाही आमच्या याच्या दखल।
आम्ही पुढच्या निवडणुकामध्ये आमच्या गावाने पूर्ण ठराव मंजूर केलेला आहे की आपण मतदानाला बहिष्कार घालायचा, नाही तर मग जिल्हाधिकारी कार्यालयावर ठिय्या आंदोलन करायचं आहे आम्हाला. त्याचं गव्हर्नमेंटने आमची नोंद घ्यावी. निवेदन प्राप्त झालं आहे. तुमचं म्हणणं आम्ही वरिष्ठांना पाठवून देऊ. जेवढा लवकर काही होईल तेवढं आपण कार्यवाही करू.